आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, प्रत्येकाला हवं हवंसं वाटणारं नेतृत्व, प्रत्येकाच्या हृदयात दडलेलं, प्रत्येकाच्या मनात राहिलेलं नेतृत्व म्हणजे अजितदादा. आणि आज सकाळी 9:15 वाजता दादांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं. खरोखर मन मानत नाही की दादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीये, दादा आपल्यामधून गेलेले असं मन मानत नाही. खऱ्या अर्थाने दादांचा माझा परिचय 2019 मध्ये आला. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करत असताना दादांशी संपर्क आला. नेतृत्व कसा असावं, नेता कसा असावा, नेत्यांनी कार्यकर्त्याला कसा आधार द्यावा, कसा धीर द्यावा, हे दादांकडून आम्ही शिकलो. आणि खरोखर दादांनी 2019 मध्ये ती आम्हाला ताकद दिली. या ताकदीचं फळ आम्ही पुढे दादांना दाखवलं. 2019 मध्ये दादांच्या पक्षाचं दादांचं आमदार निवडून तालुक्यामध्ये आले आणि त्यानंतर अकोले तालुक्यामध्ये जी विकास गंगा दादांनी चालू केली. आज आपण पाहतोय तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये जे विकास कामं चालू आहेत, या सर्व दादांनी निधी दिलेला आहे. अकोले बाजारतळ असेल, अकोले शहर असेल, अकोले तालुक्यातील मंदिरे असतील, अकोले तालुक्यातील रस्ते असतील, शाळा असतील, या सर्व ठिकाणी दादांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे. आणि आज एवढा मोठा निधी देऊन एवढे विकास कामं तालुक्यामध्ये होत असताना आज दादा आपल्यातून निघून गेले म्हणजे तालुक्याला लय मोठा हा फटका बसलेला आहे. आज आपला अगस्ती सहकारी साखर कारखाना, आपल्या तालुक्याची भाग्यलक्ष्मी, ही आज उभी आहे, ही चालू आहे. इथं सुद्धा दादांचं खूप मोठं योगदान आहे. त्या दादांच्या पक्षाचं महिला तालुका अध्यक्ष पदाचं काम दादांनी आमच्यावरती सोपवलं होतं. त्यानंतर दादांनी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आमच्यावरती दिली होती. ते सुद्धा चांगल्या प्रकारे आम्ही केलं. खरोखर नेता कसा असावा होता, अजितदादांसारखा असावा. आणि ते अजितदादा आज आपल्यातून गेले. मी संपूर्ण आमच्या अकोले तालुक्याच्या वतीने, अकोले शहराच्या वतीने, माझ्या संपूर्ण कुटुंबियाच्या वतीने, रुद्रा फाउंडेशनच्या वतीने दादांना शेवटची या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो.